हॅलो गाईज, चला तर मग आज जाऊया एका अशा ठिकाणी जे इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झालेलं आहे. हे आहे पुण्यातील सुप्रसिद्ध मंदिर, चार भुजा मंदिर. याला विष्णुधाम असंही म्हणतात. वाह, आम्ही इथे आल्याच इथे श्री विष्णूंचा जय जयकारही सुरू. संध्याकाळच्या वेळी इथला सुवर्ण प्रकाश सर्वांचं लक्ष वेधून घेतं. खरंच काय सुंदर मंदिर आहे मंडळी. आध्यात्मिक सौंदर्य काय असतं ना, तर ते इथे येऊन बघावं. रेखीव असं सुरेख कोरीव काम आहे. इथली प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर व सुबक अशा मूर्त्या आहेत. पारंपरिक भारतीय स्थापत्यकलेचे उदाहरण असलेले हे मंदिर संध्याकाळच्या वेळी इथल्या दिव्यांच्या सुंदर सजावटीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. इथे श्री विष्णूंचे मनमोहक रूप पाहायला मिळते. अतिशय सुबक व सुंदर अशी ही मूर्ती आहे. डावीकडे श्रींची स्थापना केलेली आहे. तसेच आपल्याला इथे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता व श्री लक्ष्मण यांचेही दर्शन घडते. सुंदर राधाकृष्णांची सुद्धा मूर्ती आहे. बाजूला महादेवांची पिंड आणि तिथेच शिवपार्वती यांची सुबक मूर्ती देखील आहे. श्री विष्णूंचे मनमोहक रूप आणि येथील भव्य कल्पकता हे भक्तांसाठी नेहमीच आकर्षण ठरते. पिंपरी चिंचवड परिसरात रहाटणी येथे काळेवाडी फाट्याजवळ हे सुंदर विष्णूचे मंदिर आहे. तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं ना, तर मंदिराच्या वरती विजाही चमकताना दिसतील. त्यामुळे मंदिराचं सौंदर्य आणखी वाढत होतं. सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी रंगाने नटलेले हे सुंदर मंदिर पाहणे भक्तांसाठी तर जणू पर्वणीच ठरते. तर मग इथल्या आध्यात्मिक सौंदर्यतेचा अनुभव घ्यायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.